श्रीराम. नाम घेण्याला काहीही आड येत नाही. आपण असं पाहू की नामात प्रेम येण्याकरता एक एक सत्कर्म करीत राहणं सुलभ, की ते नामच विचाराने सर्व संतांनी कळवळ्याने सांगितले आहे म्हणून जरूर तर बळजबरीने सुद्धा घेत राहणं हे सुलभ. समजा एक यंत्र आहे, त्यात पुष्कळ चक्र आहेत आणि ते यंत्र चालू करण्याचा हेतू धरला आहे. आता एखाद्याने त्यातलं एखादंच चक्र चालू करू म्हटलं तर ते चालू होईलच असा भरोसा नाही. पण त्या सर्व चक्रांचा संबंध असणारी कळ आपण दाबली तर मात्र बिनतक्रार आणि अत्यंत अल्प प्रयासाने ते यंत्र सहज चालू करता येईल. त्याचप्रमाणे नाम ही कळ जर धरली तर सत्कर्मरूपी सर्व चक्र एकदम फिरू लागून आपलं काम निश्चितपणे आणि सुलभपणे होईल. म्हणून हमखास आणि सहज रीतीने काम व्हावं अशी ज्याची इच्छा असेल त्याने कशाही रीतीने का होईना नाम घ्यायला लागावं. नाम घ्यायचं एकदा पक्क केलं म्हणजे काहीही आड येत नाही. व्यवहारात आपण पाहतोच की एखादी गोष्ट समर्थनीय नसली तरी करायचा निश्चय केला की ती मनुष्य करतोच. मग नाम घेण्याचा जर निश्चय केला तर का नाही होणार? काहीही केलं तरी शेवटी नामाशिवाय गत्यंतर नाही. तर मग ते घेण्यात विलंब किंवा चालढकल करण्यात काय अर्थ आहे? म्हणून कोणत्याही तऱ्हेच्या शंका कुशंका न घेता कशाही तऱ्हेने पण नाम घेत राहावे हे उत्तम. म्हणजे विनाकारण काळ फुकट घालवला अशी पश्चात्तापाची पाळी येणार नाही. जग हे अनेक मोहक वस्तूंनी भरले. त्या वस्तू आपण पाहिल्या किंवा नुसत्या ऐकल्या तरी हव्याशा वाटतात आणि त्या मिळवण्याचा आपण प्रयत्न करतो. म्हणून देवाजवळ आपण अशी प्रार्थना करावी की देवा, मोहक वस्तू मला दाखवूच नकोस, कारण माझी इच्छा तिकडे जाईल आणि मी फसेन. देवा, माझे ज्यात खरं हित आहे तेच मला दिसो, तेच मी ऐको, त्याचंच मला स्मरण होवो आणि त्याचीच मला गोडी लागो. प्रल्हाद, द्रौपदी यांसारख्या भक्तांनी देवाजवळ काय मागितलं तेच आपण मागावं आणि त्यांनी निष्ठा ठेवली तशीच आपणही ठेवावी. त्यांच्या ठिकाणी जसं वैराग्य होतं तसं आपल्या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न करावा. प्रयत्न करत असताना प्रथम चुका होतील, पण त्या झाल्या तर पश्चात्ताप व्हावा. देवा, मी फार दोषी अपराधी आहे, मला क्षमा कर आणि तुझ्या कृपेला पात्र कर. पश्चात्ताप खराच झाला तर राम कृपा करीलच. मुखाने नाम घ्यावं, हाताने प्रपंचाचं काम करावं आणि अंतःकरणात समाधान ठेवावं. श्रीराम.